नमस्कार बदलापूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आदर्श शाळेची घटना होऊन फक्त 1.5 वर्षच उलटला होता आणि काल बदलापुरातून अजून एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। 4 वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार झाल्याची माहिती उघड झाली आहे। गुणास्पद प्रकार करणारा कोणी बाहेरचा नव्हे तर हा एका खासगी प्री प्रायमरी शाळेचा व्हॅन चालक असण्याची माहिती मिळत आहे। वर पालक विश्वास ठेवतात ज्या व्हॅन मध्ये मुलांना सुरक्षित समजून बसवलं जातं, जर त्याच व्यवस्थेकडून अशी राक्षसी प्रकार घडत असेल तर प्रश्न पूर्ण व्यवस्थेवर उभा राहतो। बदलापूरमध्ये प्रत्येक आई वडिलांच्या मनात भीती आहे। आज ती चिमुकली दुसऱ्यांची आहे, उद्या कोणाची असेल। प्रशासनाने तात्काळ काय कारवाई केली, वर कठोर कलम लावण्यात आले आहे का? आदर्श शाळेच्या घटनेनंतरही जर शाळा, व्हॅन चालक आणि सुरक्षा यंत्रणी अजूनही ढिलाई दाखवत असतील तर यात नक्की जबाबदारी कोणाची? ही फक्त एक बातमी नाही, ही व्यवस्थेच्या अपयशाची आसरा दाखवणारी एक घटना आहे। बदलापूर गप बसणार नाही, कारण हा प्रश्न राजकारणाचा नाही तर आपल्या मुलीच्या सुरक्षित भविष्याचा आहे। प्रतिनिधी निधी उमराने सोबत बदलापूर न्यूज चॅनल, बदलापूर।